दादांचा स्वभाव असा होता की जे मनात येईल ते बोलायचे. माझ्याकडे एकदा दादांना निमंत्रण मी केलेलं होतं आणि व्यासपीठावर आबाई होते, दादाही होते आणि आबा त्यांच्या सवयीप्रमाणे तंबाखू खात होते. दादांनी ते बघितलं, मला खुणावलं. आम्ही दोघं एकमेकाच्या कडे बघून थोडंसं स्मितहास्य केलं आणि दादांचं भाषण सुरू झालं. ज्यावेळी दादा भाषणाला उठले, माझं झालं, आबांचं झालं, मग दादांचं, त्यावेळी दादांनी इतक्या जोरात जाहीर सभेत 10-15 हजार लोकांच्या जाहीर सभेत पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या स्वभावाबद्दल प्रचंड दादा बोलले. इतके दादा बोलले की आबांना देखील त्यावेळी वाईट वाटलं असेल. मी परत आबांच्या घरी जाऊन आबांना मी म्हटलं की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी सॉरी, पण दादा बोलले काय चुकीचं नाही, हे मी आबांना त्यावेळी सांगितलं. आणि मागच्या वेळी आबा आपल्यातून गेले, इथं आबा बसलेले आणि निवडणुकांच्या व्यापातनं आम्ही निवडणूक झाल्यावर इकडे येऊन बसलो. आबांचा गाल सुजलेला. त्यावेळी मी दादांना म्हटलं, दादा तुम्ही माझ्याकडे जे भाषण केलं ते आज खरं ठरलं. तुम्ही सांगत होता हे व्यसन करू नका आणि आबांना ते व्यसन सोडवता आलं नाही. आज आबा व्यसनामुळं असेल, आबांसारखा एक दिग्गज नेता आमच्यातून केला, पण ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचा दादांचा प्रचंड मोठा स्वभाव होता.